Hello student, I am S.A. Patil sir from Govindrao Junior College इचलकरंजी. गेल्या तासाला आपण 4 टर्म्स वेगवेगळे पाहिले होते. त्यामधलं सर्वात पहिल्यांदा आपण पाहिले होते क्वांटिफायर्स पाहिले होते. क्वांटिफायर दोन प्रकारचे असतात. एक देअर एक्झिस्ट आणि फॉर ऑल. देअर एक्झिस्ट आणि फॉर ऑल. आता हे ट्रू असण्यासाठी कमीत कमी एक तरी ट्रू असावं लागतं आणि हे ट्रू असण्यासाठी सर्वांच्यासाठी ते लागू पडायला पाहिजे, तर हे ट्रू असतं. असे क्वांटिफायर आहे. याच्यावर आपलं पहिले एक्झाम्पल आहे. त्यानंतर आपण पाहिलं होतं दुसरं पाहिलं होतं आपण ड्युएल्स पाहिलं. एक म्हणजे ड्युएल्स कसे म्हणतात तर ड्युएल्स लिहित असताना टी च्या ठिकाणी एफ, कॅपिटल एफ, कॅपिटल एफ च्या ठिकाणी कॅपिटल टी, ऑफ च्या ठिकाणी एंड, एंड च्या ठिकाणी ऑर. आता 1 आणि 0 हे बुलियन मध्ये आहे. 1 च्या ठिकाणी 0 येतं, 0 च्या ठिकाणी 1 येतं, पण हा पार्ट आपल्या याच्यामध्ये नाही. असं पण गेल्या वेळी पाहिलं. ड्युएल्स लिहित असताना ऑर आणि ऑर च्या ठिकाणी एंड, ऑर एंड एंड रिप्लेस करा, एंड ऑर ने रिप्लेस करा. एफ टी ना याच्या व्यतिरिक्त आपण पाहिलं तर स्मॉल सी, स्मॉल टी ना स्मॉल सी ने रिप्लेस करायचं. असं आपण ड्युएल्स मध्ये पाहिलं होतं. सर्वप्रथम आपण क्वांटिफायर करूया. क्वांटिफायर वरचा एक्सरसाइज करूया. त्यानंतर ड्युएल म्हणजे काय करूया. ड्युएल्स वरती एक्सरसाइज करूया. ड्युएल पाहिलेला आपण गेल्या तासाला. हे सर्व टर्म्स आपण गेल्या तासाला पाहिलेले आहेत. तुम्ही सर्वांनी ते पाहिलेले असतील सर्व. तर सर्वप्रथम आपण क्वांटिफायर याच्यावरचा एक्सरसाइज करूया. क्वांटिफायर दोन प्रकारचे असतात. देअर एक्झिस्ट हे फक्त एक जरी ट्रू असेल तर ट्रू असतं आणि फॉर ऑल हे सर्व ट्रू असतील तर ट्रू असतं. त्यातलं आता फर्स्ट एक्झाम्पल या पद्धतीचं आहे. ए इक्वल टू 3, 5, 7, 9, 11, 12 डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग. खाली दिलेले स्टेटमेंट्स आहेत त्यांचे ट्रूथ व्हॅल्यूज टी आहे की एफ आहे, ट्रू आहे का फॉल्स आहे ते असलेले आहे. तर याचं पहिलं एक्झाम्पल आहे. फर्स्ट एक्झाम्पल, देयर एक्झिस्ट एक्स बिलॉंगिंग टू ए such that x minus 8 equal to 1. ऑब्झर्व करा. बघा काय म्हणते. देअर एक्झिस्ट म्हणजे तिथे कमीत कमी एक तरी संख्या अशी पाहिजे. एक तरी एक्स ही व्हॅल्यू जी आहे, व्हॅल्यू जर आपण एक्स होतो, एक्स बिलॉंग्स टू ए, हे जे आहे त्याला एक्स म्हणतात. देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग टू ए सच दॅट एक्स मायनस 8 इक्वल टू 1. येते का बघा कुठं आहे का. 3 मायनस 8 नाही, 5 मायनस 8 नाही, 7 9 ला मात्र येते पहा. 9 मायनस 8 इक्वल टू 1. एकाला जरी आलं देअर एक्झिस्ट मध्ये तरी ते ट्रू स्टेटमेंट्स आहेत. पण इट इज ए ट्रू स्टेटमेंट्स. त्याचं उत्तर कसं आहे पहा. इट इज ए ट्रू स्टेटमेंट कुणाला समजत नसेल त्याने पार्टमध्ये लिहू शकता 9 मायनस 8 इक्वल टू 1 आणि 9 यामध्ये आहे. याची आवश्यकता नाही, हे लिहायची आवश्यकता नाही. फक्त कशावरून ट्रू आहे तर 9 मायनस 8 इक्वल टू 1 लिहू शकतं आणि 9 हे आहे याच्यामध्ये आहे. अँड देअरफॉर इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू किंवा टी. ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू किंवा टी. ट्रूथ व्हॅल्यू इज टी. सेकंड स्टेटमेंट त्यातला आपण सेकंड बघूया. सेकंड, फॉर ऑल एक्स बिलॉंगिंग टू ए, फॉर ऑल एक्स बिलॉंगिंग टू ए, एक्स स्क्वेअर प्लस एक्स is an even number. X square plus x is an even number. आता इथे सर्व x चेक करायला पाहिजे. या सगळ्या व्हॅल्यूसाठी चेक करायला पाहिजे. काय हे x आहे, हे x आहे, हे x आहे, हे x आहे, हे x बिलॉंग्स टू म्हणजे हे x च्या व्हॅल्यूज आहेत. तर सर्व x साठी x स्क्वेअर प्लस x
हा इव्हन नंबर येतो. बघूया पहिल्यांदा पण. तर x म्हणजे 3, 3 चा स्क्वेअर 9, 9 प्लस 3 12 इव्हन नंबर. 5 चा स्क्वेअर प्लस 5, 5 चा स्क्वेअर 25 प्लस 5 30 इव्हन नंबर. 7 चा स्क्वेअर 49 प्लस 7 56 इव्हन नंबर. 9 चा स्क्वेअर 81 प्लस 9 90 इव्हन नंबर. 11 चा स्क्वेअर 121 प्लस 11 121 प्लस 11 that is 132 इव्हन नंबर. आणि 12 चा स्क्वेअर 144 प्लस 12 that is also इव्हन नंबर. आपल्याला काय म्हणतात पाहिजे सगळे इव्हन नंबर. सगळ्या एक्स साठी x स्क्वेअर प्लस x हे इव्हन नंबर येतात. म्हणजे कसं स्टेटमेंट आहे पहा, हे सुद्धा ट्रू स्टेटमेंट आहे. कुठल्याही केलं बघा पहिलं घेतलं तर 3 चा स्क्वेअर प्लस 3, 3 चा स्क्वेअर x स्क्वेअर प्लस x म्हणजे 3 चा स्क्वेअर प्लस 3. 3 चा स्क्वेअर येतो 9 प्लस 3 इक्वल टू 12. हे 12 साठी काय असते इव्हन नंबर आहे. असं सर्व x साठी होतं. म्हणजे इट इज अ ट्रू स्टेटमेंट and therefore its truth value is T. It is a true statement. It is a true statement and therefore its truth value is T. This is the second question. And then third question पाहू. Third question. There exists x belonging to A. There exists x belonging to A such that x square less than 0. x square less than 0. म्हणजे यातला एक तरी x देर एक्झिस्ट म्हणजे एक तरी पाहिजे. एक जरी एकाला जरी ठेवला तरी पण आहे. एक तरी x असते की त्याचा वर्ग करा. तसा वर्ग करा आणि तो 0 पेक्षा लहान येतो का? पण नाही. 3 चा स्क्वेअर 9 नाही. 5 स्क्वेअर 25 0 पेक्षा लहान कुठलंच येत नाही. कशाचा स्क्वेअर येत नाही. हे फॉल्स स्टेटमेंट आहे. इट इज फॉल्स स्टेटमेंट. इट इज ए फॉल्स स्टेटमेंट. Therefore, its truth value is फॉल्स आहे. कुठल्याला कशाचा पण स्क्वेअर करा तुम्ही 0 पेक्षा कमी येत नाही त्या व्हॅल्यूमध्ये. त्यानंतर फॉर ऑल, फोर्थ एक्झाम्पल, फॉर ऑल एक्स बिलॉंगिंग टू ए, फॉर ऑल एक्स बिलॉंगिंग टू ए, x is an even number. X is an even number. X is an even number. बघा सगळे x फॉर ऑल म्हणजे फॉर ऑल याचा अर्थ सगळे x इवन नंबर आहेत काय? फक्त 12 तेवढाच इवन नंबर आहे. बाकी कुठलाच इवन नंबर नाही. सगळ्यासाठी ट्रू नाही. तर हे काय आहे ना फॉल्स आहे. हे सुद्धा फॉल्स आहे. इट इज ए फॉल्स स्टेटमेंट. It is a false statement. Therefore, its truth value is तर समजा देर एक्झिस्ट इथं फॉर ऑलच्या ऐवजी देर एक्झिस्ट आला असतं. देर एक्झिस्ट म्हणजे एक तर एक तरी आहे का आहे त्यावेळी ते ट्रू आलं असतं. त्यावेळी त्याची ट्रूथ व्हॅल्यू ती आली असते. फॉर देर एक्झिस्ट उलटही याचा अर्थ देर एक्झिस्ट कमीत कमी एक तरी पाहिजे त्यामध्ये. आणि फॉर ऑल म्हणजे उलट ए आपण जे लिहितो फॉर ऑल त्याला सगळ्यासाठी ते लागू पडायला पाहिजे. सगळ्यासाठी लागू पडत असेल तर ट्रू, अदरवाइज इट इज फॉल्स. therefore it is false statement. त्यानंतर यातलं पाचवा एक्झाम्पल, फिफ्थ एक्झाम्पल. there exists x belonging to A such that 3x plus 8 greater than 40. कुठलं क्वांटिटी आहे पण देअर एक्झिस्ट म्हणजे कमीत कमी एकाला लागू पडलं तरी पण बास आहे. त्यातल्या एकाला तरी एक्स आहे का कुठला बघा. आता उदाहरणार्थ आपण मोठी संख्या घेऊन बघायची. समजा मी 9 घेतलं, x ची किंमत 9 घेतलं तर 9 × 3 9 × 27 27
अधिक 8 35 35 40 पेक्षा मोठा आहे का नाही. 9ला काय 9ला नाही. 11 घेऊन बघा. 11 घेतलं तर 11 3 33 11 33 33 आणि 8 41 आहे. एक तरी आहे. एक काय 11 आणि 12 दोन्हीला लागू पडतं. म्हणजे हे ट्रू स्टेटमेंट आहे. देअर एक्झिस्ट असल्यामुळे इट इज ए ट्रू स्टेटमेंट. It is a true statement and therefore its truth value is एक तरी पाहिजे. देअर एक्झिस्टला एक तरी पाहिजे. कमीत कमी एक तरी व्हॅल्यू पाहिजे की त्यासाठी ते ट्रू असायला पाहिजे. तर त्याला आपण ट्रू म्हणून नसेल तर फॉल्स. आणि आता याचं लास्ट एक्झाम्पल सिक्स्थ एक्झाम्पल for all x belonging to A, 2x plus 9 greater than 14. Now for all x quantifier कुठला for all x तर सगळ्यासाठी पाहिजे. तर पहिल्यांदा लहान घेऊन बघा. सर्वात लहान घेऊन बघा. x ची व्हॅल्यू 3 घेतो. आता 3 गुणिले 2 6 6 आणि 9 15 15 14 पेक्षा मोठे आहे. हे ट्रू आहे. तर 3 ला ट्रू होत असेल तर 5 ला व्हायलाच पाहिजे. 7 ला होईल, 9 ला होईल, 11 ला होईल, 12 ला पण होईल. कारण ते संख्या उलट मोठ्या होत जातील. म्हणजे इट इज अ ट्रू स्टेटमेंट. इट इज ए ट्रू स्टेटमेंट. इट इज ए ट्रू स्टेटमेंट. Therefore, its truth value is आता पहिला आपला क्वांटिफायर वरचा एक्झाम्पल्स. आता या टाइपचे एक्झाम्पल्स मिसलेस एक्सरसाइज मधले जे आहे ते तुम्ही सॉल्व्ह करायचे. मिसलेस एक्सरसाइज मधले क्वांटिफायर वरचे एक्झाम्पल्स होमवर्कसाठी आहे. मी एक्सरसाइज सॉल्व्ह करून देईन. मिसलेस एक्सरसाइज तुम्ही सॉल्व्ह करायचे होमवर्कसाठी. त्यातला दुसरा क्वेश्चन आपण करूया. सेकंड क्वेश्चन. आता फर्स्ट क्वेश्चन देन सेकंड क्वेश्चन. Write the duals of each of the following. दूसरा प्रश्न है. Write the duals of question 2. Write the duals of each of the following. Write the duals of each of the following. तर ड्युएल्सला काय काय करावं लागतं पहा. ड्युएल्स लिहित असताना ऑरच्या ठिकाणी अँडच्या ठिकाणी ऑर म्हणजे ऑर आणि अँड इंटरचेंज करायचं. ऑर आणि अँड इंटरचेंज करायचं. ऑर आले की अँड घ्यायचं, अँड आले की ऑर घ्यायचं. ड्युएल्सला पहिलं. दुसरं टी आणि सी हे पण इंटरचेंज करायचे. जर स्मॉल टी आलं की स्मॉल सी घ्यायचं, स्मॉल सी आलं स्मॉल टी घ्यायचं. आणि कॅपिटल टी जर आलं तर कॅपिटल एफ घ्यायचं. कॅपिटल एफ आलं तर कॅपिटल टी घ्यायचं. तर हे एवढं लक्षात ठेवलं तर ड्युएल्सवरचे सगळे एक्झाम्पल्स आपल्याला येतात. बाकी काहीही बदलायचं नाही. निगेशन बदलायचं नाही किंवा काही काढायचं नाही. आहे तसं स्टेटमेंट सगळं ठेवायचं. फक्त ऑरच्या ठिकाणी अँडच्या ठिकाणी ऑर, टीच्या ठिकाणी सी, सीच्या ठिकाणी टी, कॅपिटल टीच्या ठिकाणी एफ, कॅपिटल एफच्या ठिकाणी कॅपिटल टी. एवढं केलं की आपल्याला ड्युएल्स मिळतात. ड्युएल्स वरचे एक्झाम्पल्स आपण बघूया. ड्युएल्स बाजूला आपण घेऊया. ऑरच्या ठिकाणी अँड, कॅपिटल टीच्या ठिकाणी कॅपिटल टी आणि कॅपिटल सी इंटरचेंज करणार. कॅपिटल टी आणि कॅपिटल एफ, स्मॉल टी आणि स्मॉल टी. एवढं लक्षात ठेवा. त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल पहा. फर्स्ट एक्झाम्पल पी
और क्यू अँड आर याचा ड्युएल बोलायचं. फक्त ऑर काढायचं अँड ठेवायचं, अँड काढायचं ऑर ठेवायचं, तो याचा ड्युएल. द ड्युएल ऑफ P or Q and R is P and R च्या ठिकाणी अँड घ्यायचं Q or R. तर बाबा हे त्याचं उत्तर ड्युएल. फर्स्ट स्टेटमेंटचं ड्युएल असतं. ऑर च्या ठिकाणी अँड केले आपण आणि अँडच्या ठिकाणी आर, ऑरच्या ठिकाणी अँडच्या ठिकाणी आर. बाकी स्टेटमेंटला कुठेही हात लावायचे नाही, निगेशन सुद्धा बदलायचं नाही, निगेशन सुद्धा आहे तसंच ठेवायचं त्यामध्ये. सेकंड स्टेटमेंट P and Q and R. P and Q and R. त्याचा ड्युएल कसं ना? The dual of P and Q and R is P or Q R. दोन्ही ठिकाणी नाही, दोन्ही ठिकाणी R न बदलायचं फक्त, अँडच्या ठिकाणी फक्त R न बदलायचं. अशा प्रकारे आपल्याला यातले एकापेक्षा जास्त स्टेटमेंट्स असू शकतात. तिसरं यातलं थर्ड आहे P or Q and RRS. याचा ड्युएल कसं आहे बघा? ड्युएल ऑफ PRQ and RRS is, याचा ड्युएल असेल पण P and Q, R च्या ठिकाणी अँड च्या ठिकाणी R and S. या पद्धतीने ड्युएल लिहायचे याच्यामध्ये. तर याप्रमाणे तुम्ही एक 2-3 एक्झाम्पल तुम्ही सोडून आणा यातले होमवर्क यातले. होमवर्क. चौथा एक्झाम्पल P and negation of Q. अँड करायचं ऑर ठेवायचं. पाचवा एक्झाम्पल negation of P or Q and negation of R and S. फक्त या आर ठिकाणी अँड येईल, इथं आर येईल, इथं आर येईल, ते त्याचं निगेशन. त्यानंतर 6th एक्झाम्पल 4, 5, 6. 6th एक्झाम्पल निगेशन ऑफ P and Q, negation of Q and P or Q and negation of R. काही नाही, काय करायचं? या अँड ठिकाणी R, ह्या अँड ठिकाणी R ठिकाणी अँड ठिकाणी R. एवढंच बदलायचं. दॅट इज दिस ड्युएल. हे बदलायचं. निगेशन P आहे तसं राहणार, निगेशन Q आहे तसं राहणार, निगेशन ऑफ R सुद्धा आहे तसं नाही. हे 3 तुम्ही घरी सोडून आणायचं. 3 झाले. तुम्हाला कसं सोडवायचं तेही सांगितलेलं आहे, त्यामध्ये तुम्ही घरी सोडवा. त्यानंतर 4th एक्झाम्पल हे झालं 6th झालं. 6th नंतर 7th एक्झाम्पल. 7th एक्झाम्पल मध्ये काय करायचं आपण? निगेशन ऑफ P or Q and P or Q, P or negation of Q
negation of Q and negation of S. Negation of Q and negation of S. त्याचा ड्युअल कसं लिहाल? ड्युअल ऑफ असं लिहिलं तरी पण चालतं. द गिवन स्टेटमेंट, ड्युअल ऑफ द गिवन स्टेटमेंट इज, किंवा पूर्ण स्टेटमेंट पॅटर्न तो लिहा. ड्युअल ऑफ द गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज, आणि तर असेल पार्ट निगेशन ऑफ P ऑरच्या ठिकाणी अँड Q, या अँडच्या ठिकाणी ऑर ब्रॅकेट कंप्लीट करा. ऑर आता येतो P अँड निगेशन ऑफ Q अँडच्या ठिकाणी ऑर निगेशन ऑफ S. त्या पद्धतीने म्हणजे ऑर आणि अँड आतापर्यंत आपण पाहिलं ऑर आणि अँड फक्त इंटरचेंज केलेलं आहे. ड्युएल्स मध्ये ऑर आणि अँड इंटरचेंज केलेलं आहे. नाहीतर आता आठवं एक्झाम्पल पाहूया आपण. आठवं एक्झाम्पल, 8व्या आणि 9व्या मध्ये आपल्याला याच्याच बरोबर टी आणि सी हे सुद्धा दिलेलं आहे. तर ते कसं करायचं ते पाहूया आपण. एक एक्झाम्पल, टी इज रिप्लेस्ड बाय सी आणि सी इज रिप्लेस्ड बाय टी, आणि ऑर आणि अँड सुद्धा रिप्लेस करायचं. Eighth example, C or P and Q or R, C or P and Q or R. Dual काय बघायचा? Dual of the given statement. Dual of the given statement. Dual of the given statement is. आता C इथं C पण आलेला आहे पहा. C is replaced by T. तर C च्या ठिकाणी T, R च्या ठिकाणी and, T and P and च्या ठिकाणी R, Q R च्या ठिकाणी and. C च्या ठिकाणी T, R च्या ठिकाणी and च्या ठिकाणी R च्या ठिकाणी and. या पद्धतीने आपल्याला ड्युअल म्हणायचं. या ड्युअल साठी दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक, R आणि and इंटरचेंज करायचे, म्हणजे R च्या ठिकाणी and च्या ठिकाणी R करायचं. आणि दुसरं T आलं की C आलं की T, स्मॉल T. स्मॉल T चा अर्थ टॉटलायझिंग, स्मॉल C चा अर्थ कॉन्ट्रॅडिक्शन. तर ते T आणि C ने रिप्लेस करायचं. आणि लास्ट एक्झाम्पल, नाइन्थ एग्जाम्पल, negation of P or Q and R, or Q and R, Q and R, and T, and अजून एक एक्झाम्पल आहे. त्याला एक एक्झाम्पल आपण याचा ड्युअल कसं करणार? Dual of the given statement. Dual of the given statement is negation of P. Negation बदलायचे, negation P आहे. negation of P और च्या ठिकाणी and, Q और R, इथं and च्या ठिकाणी R च्या ठिकाणी and च्या ठिकाणी परत और. आता T आहे, T च्या ठिकाणी C, T च्या ठिकाणी C. That is the required dual. And the last 10th example, negation of P or Q and R, sorry, P or Q, P or Q or C. That's a dual कसं लिहू? Dual of the given statement. Dual of the given statement is
and Q, P and Q and T. और च्या ठिकाणी and, और च्या ठिकाणी and, C च्या ठिकाणी T. या पद्धतीने ड्युएल. दोन भाग पहिले आपण क्वांटिफायर कसे करायचं बघितलं. क्वांटिफायर नंतर ड्युएल पाहिलं. आता यातला तिसरा पार्ट आपण पडवतो. गेल्या वेळेला तसला आपण हे सर्व पाहिलेले आहे डेफिनेशन त्यांचे निगेशन. तिसऱ्या याच्यामध्ये आपण निगेशन पाहायचं आहे. तर क्वेश्चन थर्ड आहे. क्वेश्चन थर्ड. थर्ड क्वेश्चन निगेशन वरती अवलंबून आहे. निगेशन साठी हे दोन लॉज निगेशन ऑफ पी ऑर क्यू डी मॉर्गन्स ला लक्षात ठेवायचं इज इक्वल टू निगेशन हा दोन्हीला द्यायचं आणि ऑर चा अँड करायचा. सो निगेशन ऑफ पी अँड क्यू निगेशन दोन्हीला द्यायचं आणि ऑर अँडच्या ठिकाणी ऑर. तर निगेशन ऑफ डिस्जंक्शन पहिला पण कंजंक्शन पहिला. आता इम्प्लिकेशन निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. तर पहिल्यांदा निगेशन ऑफ हे पी अँड क्यू आपण व्यवस्थित म्हणून घ्यायचं. आर मध्ये म्हणू शकतो. आर मध्ये कसं आहे तर नॉट पी ऑर क्यू. पी इम्प्लाइज क्यू आणि नॉट पी ऑर क्यू हे दोन्ही इक्विव्हॅलंट आहेत. लॉजिकली इक्विव्हॅलंट. त्याचे ट्रूथ टेबल्स पाहिले तर सारखे येतात म्हणून यांना लॉजिकली इक्विव्हॅलंट स्टेटमेंट म्हणतात. म्हणजे मी पी इम्प्लाइज क्यू असं लिहू शकतो. नॉट पी ऑर क्यू लिहू शकतो. आता याचं निगेशन आपण मांडायचं आहे. निगेशन ऑफ पी म्हणजे पी. ऑरचं होतं अँड आणि निगेशन ऑफ क्यू म्हणजे याचं निगेशन आपल्याला असं लिहिता येतं पी अँड निगेशन ऑफ क्यू. आणि निगेशन ऑफ हे झालं फर्स्ट, झालं सेकंड, झालं आपला थर्ड. डबल इम्प्लिकेशनचं निगेशन ऑफ पी इम्प्लाइड अँड इम्प्लाइड बाय. इफ आय ओनली इफचं निगेशन. तर हे कसं येतं पहा. इट इज इक्वल टू निगेशन ऑफ गेल्या तासाला आपण दिलेलं आहे फर्स्ट अँड निगेशन ऑफ सेकंड. फर्स्ट या पद्धतीने फर्स्ट अँड निगेशन ऑफ सेकंड, फर्स्ट अँड निगेशन ऑफ सेकंड और सेकंड अँड निगेशन ऑफ फर्स्ट. या पद्धतीने सेकंड और निगेशन ऑफ फर्स्ट. हे डबल इम्प्लिकेशन. हे चार झालं. त्यानंतर आपण आणखीन काही रूल पाहिलं होतं. ऑल इज रिप्लेस्ड बाय सम विथ नॉट ऍडजेक्टिव्ह. सम विथ नॉट ऍडजेक्टिव्ह. विशेषणला नॉट जोडतो. सम विथ नॉट ऍडजेक्टिव्ह. सम इज रिप्लेस्ड बाय नो आणि नो इज रिप्लेस्ड बाय देयर एक्झिस्ट. हे गेल्या तासाला आपण पाहिलं देयर एक्झिस्ट. एवढं जर माहिती असतील रूल्स निगेशनचे त्यांना डी मॉर्गन्स लॉज म्हणतात. पहिले दोन आहेत ते डी मॉर्गन्स लॉज. हे डिस्जंक्शनचं निगेशन आहे, हे कंजंक्शनचं निगेशन आहे, हे इम्प्लिकेशनचं निगेशन हे असं येतं. डबल इम्प्लिकेशनचं निगेशन या पद्धतीने. हे रूल्स फक्त वर्ड प्रॉब्लेम मध्ये आपण कसं सोडवायचं ते आपण बघूया. पण त्याचा आता क्वेश्चन 3. क्वेश्चन 3 Question 3. Write the negations of the following. Write the negations. Write the negations of the following. Write the negations of the following. खाली स्टेटमेंट्स दिलेले आहेत त्यांचे निगेशन मांडायचे. बाबा हे ऑर आहे. ऑर आले की काय होतं अँड होतं. ऑर अँड आणि प्रत्येक स्टेटमेंटला निगेशन होतं. दोन्ही स्टेटमेंटला निगेशन होतं. पहिलं आपला कसं काय पहा. फर्स्ट x plus 8 greater than 11 or y minus 3 equal to 6. हे या स्वरूपाचं आहे. p
पी ऑर क्यू. याला तात्पुरता आपण पी म्हटलं, या स्टेटमेंटला मी पी म्हटलं, याला मी पी असं म्हटलं आणि या स्टेटमेंटला मी क्यू असं म्हटलं. तर हे पी ऑर क्यू असं आहे. तर याचं निगेशन कसं आहे आपण नॉट पी अँड नॉट क्यू, म्हणजे पहिल्याचं पण निगेशन ऑरचं होतं अँड आणि दुसऱ्याचंही निगेशन. तर पहिल्याचं निगेशन त्याचं निगेशन नाही म्हणायचं, म्हणजे एक्स प्लस ए इज नॉट ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 11. आता ऑरचं होतं अँड y मायनस 3 याचं पण निगेशन इज नॉट इक्वल टू 6. जे आहे ते नाही म्हणायचं. ऑरच्या ठिकाणी अँड निगेशन लिहित असताना निगेशन लिहित असताना ऑरचं निगेशन लिहित असताना ऑरचं निगेशन लिहित असताना दोन्ही स्टेटमेंटचं निगेशन घ्यायचं आणि म्हणजे ऑरचं आहे. तर पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन हे नाही म्हणायचं म्हणजे रेश तुम्ही रेश बघा. आता हे नाही म्हणजे की तरी तुम्ही रेश बघा. तर काही वेळेला हे असं लिहिलं जातं हेच एक्स प्लस 3 8पेक्षा मोठं नाही म्हणजे ऑर एक्स प्लस 8 लेस दॅन ऑर इक्वल टू 11. ग्रेटर दॅन नाही म्हणजे कसं आहे मग लेस दॅन ऑर इक्वल टू 11. आणि पुढचा आहे कसं लिहिलं चालतं अँड y minus 3 is not equal to 6. हे पण चालतं, हे पण चालतं. अशा पद्धतीने लिहिलं तरी चालतं. पण सोपं काय आपल्याला जे आहे ते नाही म्हणायचं, ते सोपं आहे. त्यामुळे त्या पद्धतीने गेलं तर चालतं. हे झालं फर्स्ट स्टेटमेंट. सेकंड स्टेटमेंट आता अँड वरचं आहे. पहिला ऑर वरचं झालं, सेकंड स्टेटमेंट अँड वरचं आहे. सेकंड स्टेटमेंट second statement 11 less than 15, 11 less than 15 and 25 greater than 20. आता हे पण बघायचं प्रमाण कसं आहे पहा. त्याला आपण पी म्हटलं, त्याला आपण पी म्हटलं, त्याला आपण क्यू म्हटलं. तर पी अँड क्यू म्हणजे असं झालं पी अँड क्यू या स्वरूपाचं आहे. आता याचं निगेशन म्हणायचं आहे तर दोन्हीला निगेशन द्यायचं, दोन्ही स्टेटमेंटला आणि मध्ये अँडचं ऑर. तर पहिल्याचं निगेशन कसं येईल हे आहे ते नाही म्हणायचं. 11 नॉट लेस दॅन 15 अँडचं होतं ऑर 25 नॉट ग्रेटर दॅन 20, नॉट ग्रेटर दॅन 20. किंवा हे आपण असं लिहू शकतो ऑर 11 लेस दॅन नाही म्हणजे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू असू शकतो. ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 15 ऑर 25 ग्रेटर दॅन नाही म्हणजे लेस दॅन ऑर इक्वल टू 20, 25 लेस दॅन इक्वल टू. ते काय येते ते बघू नका, चुकीचं तर बरोबर येते बघू नका. फक्त निगेशन कसं लिहायचं ते पहा. निगेशन लिहित असताना दोन्ही स्टेटमेंटला निगेशन द्यायचं, दोन्ही स्टेटमेंटला निगेशन द्यायचं आणि अँडचं ऑरचं अँड करायचं, अँडचं ऑरचं अँड करायचं. हे झालं दुसरं. आता तिसरं इफ अँड ओनली या स्वरूपाचं आहे. इफ अँड ओनली या स्वरूपाचं एक्झाम्पल आहे. थर्ड एक्झाम्पल समजलं का पहा परत एकदा. दोन्ही एक्झाम्पल तुम्हाला समजले असतील. थर्ड एक्झाम्पल आपण घेऊया. Third example. Quadrilateral is a square. Quadrilateral is a square if and only if and only if and only if it is a rhombus. It is a rhombus. It is a rhombus. इथे पण दोन स्टेटमेंट आहे. कुठलं स्टेटमेंट पहिलं स्टेटमेंट कुठलं पाहिजे क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर, त्याला आपण पी म्हटलं. आणि दुसरं स्टेटमेंट आहे इट इज ए रोम्बस, त्याला आपण म्हटलं क्यू. आणि ई पण ओनली चिन्हाचा अर्थ
डबल इम्प्लिकेशन, इफ अँड ओनली इफचं चिन्ह आहे, डबल इम्प्लिकेशन. हे या स्वरूपाचं आहे. P implies and implied by Q या स्वरूपाचं आहे. आता डबल इम्प्लिकेशनचं निगेशन, डबल इम्प्लिकेशन निगेशन कसं बघ, फर्स्ट अँड निगेशन ऑफ सेकंड. पहिले स्टेटमेंट आहे तसं म्हणा. आता पहिलं स्टेटमेंट इफ देन त्यातलं काढायचं, इफ अँड ओनली इफ काढायचं सगळं. फक्त कसं बघा, फर्स्ट अँड निगेशन ऑफ सेकंड. तर पहिलं स्टेटमेंट quadrilateral is a square. First and म्हणजे आपण बट पण म्हणू शकतो. बट ज्यावेळी शक्यतो निगेशन सेकंड असेल ना, अँडला जोडून निगेशन असतं त्यावेळेला एका अँडच्या अँड लिहिलं तरी चालतं किंवा बट लिहिलं जातं. बट सेकंडचं निगेशन इट इज नॉट अ रोमस. इट इज नॉट अ रोमस. It is not a rhombus. It is not a rhombus. अजून झालेलं आहे. आता इथे एवढं झालं. आता आपला हा पार्ट झाला. और म्हणजे संपूर्ण ना त्यामध्ये हे एकत्रित आहे. और म्हणजे वेगळं नाहीये. और म्हणजे याला और नाहीये, त्यामधलं स्वार आहे. आपलं चिन्ह और क्यू सेकंड पर्यंत आहे असं म्हणतात. सेकंड कशाबद्दल क्वाड्रिलॅटरल आहे. क्वाड्रिलॅटरलचे स्वरूप माहिती आहे. Quadrilateral is a rhombus. Quadrilateral is a rhombus. But आता पहिल्याचं निगेशन, it is not a square. It is not a square. It is not a square. आता आपलं हे स्टेटमेंट, हे सेकंड स्टेटमेंट आहे असं म्हणा. सेकंड स्टेटमेंट म्हणजे इट इज अ रोमस. आता इट कशाबद्दल दिले त्यांनी, क्वाड्रिलॅटरल होतं म्हणून सुरुवात करताना क्वाड्रिलॅटरल और क्वाड्रिलॅटरल इज अ रोमस. बट आता काय नाही, ते काय नाही पहिलं नाही म्हणजे इट इज नॉट अ स्क्वेअर. ये फर्स्ट अँड निगेशन ऑफ सेकंड और सेकंड अँड निगेशन ऑफ फर्स्ट. हे डबल इम्प्लिकेशनचं निगेशन, डबल इम्प्लिकेशनचं निगेशन. फक्त इम्प्लिकेशनचं निगेशन, फर्स्ट अँड निगेशन ऑफ सेकंड. फर्स्ट एवढंच, फर्स्ट अँड निगेशन ऑफ सेकंड. डबल इम्प्लिकेशन मध्ये परत येतो और सेकंड अँड निगेशन ऑफ फर्स्ट. हे आपण समजलं मग पाहिजे. फर्स्ट स्टेटमेंट आहे कसं, क्वाड्रिलॅटरल इज अ रोमस. बट सेकंडचं निगेशन, इट इज नॉट अ रोमस. और इथलं चिन्ह आहे और. सेकंड स्टेटमेंट आता आहे क्यू पहिलं काय करायचं, क्यू म्हणजे काय ना, इट इज अ रोमस. इट म्हणजे कशामध्ये दिलेले क्वाड्रिलॅटरल. क्वाड्रिलॅटरल इज अ रोमस. बट ते काय नाही, फर्स्ट स्टेटमेंट आहे, इट इज नॉट अ स्क्वेअर. इट इज नॉट अ स्क्वेअर. असं हे डबल इम्प्लिकेशनचं आपल्याला निगेशन देत आहे. त्यानंतर फोर्थ एक्झाम्पल, इट इज कोल्ड अँड रेनी. फोर्थ एक्झाम्पल, it is cold and rainy. It is cold and rainy. आता हे आपल्याला असं पण देता येतं, इट इज कोल्ड अँड इट इज रेनिंग असं पण देता येतं. आता इथं हे झालं स्टेटमेंट पी, हे झालं स्टेटमेंट पी, हे झालं स्टेटमेंट पी आणि हे झालं स्टेटमेंट क्यू. मध्ये कशा जोडले पा अँड मध्ये. आता पी अँड क्यूचं निगेशन लिहायचं, त्याचं निगेशन काय आपण निगेशन, हे आपण निगेशन काय करूया लक्षात ठेवा. निगेशन हे सगळं निगेशन कसं करायचं, इट इज कोल्ड, इट इज कोल्ड, इट इज सॉरी इट इज नॉट एनफ, इट इज नॉट कोल्ड पहिल्याचं निगेशन अँड सॉरी इट इज नॉट कोल्ड, not cold and so the or not raining, हे दोन्हीला निगेशन द्यायचं, दोन्हीला निगेशन द्यायचं and चं or करायचं, दोन्हीला निगेशन द्यायचं, not cold not raining आणि and चं or, हे झालं and चं. तर आपलं सोपं एक्झाम्पल
त्यानंतर 5वा एक्झाम्पल आपण करूया. 5वा निगेशन देत असताना आपल्याला यामध्ये घ्यायचे निगेशन. पाचवा एक्झाम्पल. फिफ्थ एक्झाम्पल. If it is raining, if it is raining, if it is raining, then we will go, then we will go, we will go and play football and play football. किती स्टेटमेंट दिसतात त्यामध्ये एकूण. इट इज रेनिंग एक स्टेटमेंट आहे, वी विल गो हे दुसरं स्टेटमेंट आहे आणि प्ले फुटबॉल हे तिसरं स्टेटमेंट आहे. म्हणजे हे झालं पी, त्यातलं हे पी, हा पार्ट आपला पी, हा पी, हा क्यू आणि हा आर स्टेटमेंट आहे. आर स्टेटमेंट आहे, आर स्टेटमेंट पी क्यू आर या पद्धतीचं स्टेटमेंट आहे. आता कुठल्या मूळ कुठले पॉईंट इफ देन या स्वरूपाचं आहे. इफ देन म्हणजे हे पी इम्प्लाइज टू, तर त्याचं निगेशन काय होणार. फर्स्ट स्टेटमेंट आहे दुसरे, यातलं हे फर्स्ट आहे आणि देन नंतरचं ऍक्च्युअली हे सेकंड आहे. क्यू आर अँड आर हे सेकंड आहे. म्हणजे थोडक्यात असं आहे पी इम्प्लाइज क्यू अँड आर हे असं स्टेटमेंट आहे. दिलेलं स्टेटमेंट पी इम्प्लाइज क्यू अँड आर. तर याचं निगेशन काय येत असताना फर्स्ट स्टेटमेंट आहे कसल्या, फर्स्ट स्टेटमेंट आहे कसं दिलं आपण इफ आणि देन काढायचं आहे. त्यामध्ये इफ आणि देन काढायचं आहे. इम्प्लिकेशनचं चिन्ह नाही पाहिजे आहे, त्याचं इम्प्लिकेशनचं चिन्ह यात येत नाही. फर्स्ट स्टेटमेंट आहे तसंच. म्हणजे काय ना इट इज रेनिंग, इट इज रेनिंग बट इट इज रेनिंग बट किंवा अँड. तुम्हाला बट नको असेल तर काय अँड केलं तरी पण चालतं, पण बट हे जास्त सुटेबल वाटतं. त्यामध्ये तुम्हाला निगेशन पुढे असेल तर बट हे जास्त सुटेबल वाटतं. इट इज रेनिंग अँड किंवा बट लिहिलं अँड किंवा बट हे जास्त सुटेबल वाटतं निगेशन असल्यामुळे. इट इज रेनिंग बट. आता निगेशन ऑफ सेकंड स्टेटमेंट, निगेशन ऑफ सेकंड स्टेटमेंट या स्टेटमेंटचं निगेशन. या स्टेटमेंटचं निगेशन वी विल नॉट गो, we will not go and so the or not play football, not play football. याचं निगेशन and so on. म्हणजे फर्स्ट स्टेटमेंट आहे कसं ना, फर्स्ट स्टेटमेंट याचं बट म्हणजे अँड आहे ना, अँड याचं निगेशन negation of q or negation of या पद्धतीने याचं फर्स्ट स्टेटमेंट आहे कसं इट इज रेनिंग बट वी विल नॉट प्ले और नॉट प्ले फुटबॉल. वी विल नॉट गो और नॉट प्ले फुटबॉल. पी इम्प्लाइज क्यूचं निगेशन आपल्याला हे या पद्धतीने. फर्स्ट स्टेटमेंट आहे कसं देन नंतरचं स्टेटमेंट हे सेकंड स्टेटमेंट असं लक्षात ठेवा. देन नंतरचं स्टेटमेंट हे सेकंड स्टेटमेंट, देनच्या पूर्वीचं हे स्टेटमेंट पहिलं स्टेटमेंट. त्यानंतर नंबर 6 रूट 2 इज अ रॅशनल नंबर. रूट 2 इज अ रॅशनल नंबर. एकच स्टेटमेंट
negation. Root 2 number 6. Root 2 is irrational number. Root 2 is irrational number. एक स्टेटमेंट आहे त्याचं जे आहे ते नाही एवढेच. रूट 2 इज नॉट अ रॅशनल नंबर. नॉट अ रॅशनल नंबर. रूट 2 इज नॉट अ रॅशनल नंबर. त्यानंतर all natural numbers. 7. All natural numbers. All natural numbers are whole numbers. Are whole numbers. All natural numbers are whole numbers. तो all आले की काय करायचं सांगितलं दुगाड मध्ये all आले की सम न रिप्लेस करायचं आणि ऍडजेक्टिव्हला नॉट जोडायचं. ऍडजेक्टिव्ह कुठला आहे होल नंबरचा ऍडजेक्टिव्ह आहे तर त्याला नॉट जोडायचं. आर नॉट म्हणजे त्याच्यानं कसं येईल पाहिजे सम natural numbers. All is replaced by some. Some natural numbers. Some natural numbers. Some natural numbers are not whole numbers. Not adjective. Adjective whole numbers आहे त्याला not जोडायचं. Not whole numbers. Not whole numbers. Some natural numbers are not whole numbers. आणि आता क्वांटिफायरचं निगेशन कसं करायचं. क्वांटिफायरचं एक राहिले यामध्ये तुम्हाला द्यायचं. क्वांटिफायर मध्ये देर एक्झिस्ट आलं तर हे ऑल रिप्लेस करायचं. ऑल आले की देर एक्झिस्ट आणि राहिलेल्याचं निगेशन. निगेशन ऑफ द स्टेटमेंट अँड निगेशन ऑफ द स्टेटमेंट. निगेशन ऑफ द स्टेटमेंट. जे स्टेटमेंट असेल ते नाही देर एक्झिस्ट करायचं ऑल ठेवायचं आणि राहिलेल्या स्टेटमेंटचं निगेशन. ऑल आलं असेल तर देर एक्झिस्ट करायचं राहिलेल्या स्टेटमेंटचं निगेशन. तर तसे एक्झाम्पल आपल्याला 8th आणि 9th आहे त्यातले 8th एक्झाम्पल आपण बघूया. 8th एक्झाम्पल. 8th एक्झाम्पल फॉर ऑल n belonging to natural number n square plus n plus 2 is divisible by 4. Is divisible by 4. Is divisible by 4. n square plus n plus 2 is divisible by 4. आता इथे बघ क्वांटिफायर फॉर ऑल आलाय. फॉर ऑल आला असेल तर देर एक्झिस्ट ना रिप्लेस करायचं. आणि कसं आहे बघ देर एक्झिस्ट n बिलॉंगिंग टू n आणि देर एक्झिस्ट आला की सच दॅट आता इथे सेकंडचं निगेशन ऑफ द स्टेटमेंट आणि याचं स्टेटमेंटचं निगेशन. n स्क्वेअर प्लस n प्लस 2 इज नॉट डिव्हिजिबल. डिव्हिजिबल म्हणजे काय नॉट डिव्हिजिबल. इज नॉट डिव्हिजिबल. नॉट डिव्हिजिबल बाय 4. नॉट डिव्हिजिबल बाय 4. आणि यातलं लास्ट एक्झाम्पल आपण बघूया. पुढच्या वेळेला आपण कॉन्व्हर्स इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापोजिटिव्ह आपण नेक्स्ट एक्झाम्पलला बघूया. कॉन्व्हर्स इन्व्हर्स कॉन्ट्रापोजिटिव्ह. तर 9th example. 9th example. There exists x belonging to n. There exists x belonging to n such that there exists x belonging to n such that x minus 17 less than 20. Less than 20. So there exists another question replace as well for all. For all x belonging to n. such that जातो. देर एक्झिस्ट केले की त्याच्याबरोबर such that जातो. आणि देर एक्झिस्ट आले की such that येतो. देर एक्झिस्ट केले की त्याच्यावर such that जातं. For all x belonging to n. तर दुसऱ्याचं निगेशन याचं निगेशन x minus 17 not less than 20. For all x belonging to n x minus 17 is not less than 20. इथं आपलं तिसरं एक्झाम्पल आलंय. तर या एक्सरसाइज मधलं चौथं एक्झाम्पल जे आहे राइट कॉन्व्हर्स इनव्हर्स कॉन्ट्रापोजिटिव्ह
ते एक्झाम्पल आपण नेक्स्ट टाइमला बघूया. ओके गुड.